तनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगद्पते गोपेश गोपिका कांतं राधा कांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। निमित्तानि च पश्यामि विपरीतानि च केशव न च श्रेय अनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने सद्गुरूच्या आशीर्वादाने चालत असलेल्या नित्य चिंतन सोहळ्यामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील प्रथम अध्यायातील अर्जुन विषाद योग अंतर्गत गीतेतील 31 क्रमांकाच्या श्लोकापासून आणि ज्ञानोबरायाच्या 7 क्रमांकाच्या म्हणजे 207 क्रमांकाच्या ओळीपासून आपण प्रारंभ करत आहोत। कालच्या चिंतनामध्ये आपण भगवंतासमोर अर्जुन जो आहे तो आपल्या अंतःकरणाची स्थिती मांडताना आपण पाहू की हा अर्जुन जो आहे अर्जुन भगवंताला सांगत आहे की या सगळ्याला पाहिल्यानंतर माझे जे काही मुख आहे ते मुख कोरडं पडत आहे। हातापायाला काय झालंय हातपाय ढिले पडले म्हणजे एक प्रकारचे हातपाय जे आहे त्या हातापायामध्ये कंप सुटला आहे, संपूर्ण शरीरात कंप सुटला आहे। त्यानंतर जो गांडीव धनुष्य आहे तो गांडीव धनुष्य सुद्धा गळून पडला आहे म्हणजे हातातून गळून पडला आहे। अशा पद्धतीने अर्जुन त्यांच्या ठिकाणी जी काही स्थिती निर्माण झाली त्या स्थितीचं वर्णन भगवंताला करून सांगत आहे। माझी परिस्थिती काय आहे काय नाही हे सगळं भगवंताला तो सांगत आहे। आता या ठिकाणी जो अर्जुन आहे तो अर्जुन म्हणजे निमित्तानिच पश्यामि विपरीतानिच केशव नच श्रेयो अनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे। हे केशव मला हे सर्व लक्षण जे आहे ते विपरीत दिसत आहे, हे काही मला लक्षण चांगले दिसत नाही आणि युद्धात स्वजनाचा वध करून कोणतेही श्रेय लाभेल असंही मला वाटत नाही। आता निमित्तानिच पश्यामि सांगतात की लक्षणाने आहे का नाही, लक्षणाने लक्षण म्हणजे या ठिकाणी लक्षण शब्दाचा अर्थ आहे शकुन आणि शकुन शब्दाचा अर्थ म्हणल्यापेक्षा त्याला आपण अपशकुन म्हणू शकतो की जे काही शकुन झाले ते शकुन मला काही चांगले झाले असे वाटत नाही। कारण सुरुवातीलाच जे काही योद्ध्याच्या ठिकाणी अशा पद्धतीचे स्थिती निर्माण होणं किंवा शरीरामध्ये कंप निर्माण होणं, त्यानंतर इंद्रिय शिथिल होणं, त्यानंतर तोंडाला कोरड पडणं, हे जे काही लक्षण आहे, हे जे काही माझ्या शरीरामध्ये हे जे काही लक्षण दिसत आहे हे मला एक प्रकारचे अपशकुन दिसत आहे। अरे आणखीन अपशकुन आपण केव्हा म्हणतो, ज्या वेळेस ढगामधून रक्ताचा पाऊस पडतो म्हणतात, आता तर काही पडत नाही पण पूर्वी त्याला अपशकुन समजायचे। चंद्रावरील काळे डाग मिटल्यासारखं वाटणं त्याला अपशकुन समजायचे। अरे आज सुद्धा काही लोक अपशकुन मानतात, कुठे चांगल्या कामाला जात असले आणि मांजर आडवी गेली काय म्हणतात अपशकुन झालं, आपलं काम पूर्ण होणार नाही। अगोदरच मनात असा निश्चय करतात, अरे मांजर आडवी गेली सोयरी केले चालले आणि मांजर आडवी गेली समजतात की आपलं आता सोयरिकीचं काम होणार नाही। अरे कुत्रे भुंकायला लागले ओरडायला लागले रात्रीच्या वेळेस तर आपण सांगतो आपण समजतो काहीतरी आता अपशकुन होण्याच्या मागे आहे। अरे गाढव ओरडा लागले तरी सुद्धा आपण काय म्हणतो अपशकुन होण्याच्या मागे आहे।
म्हणजे हे जे काही लक्षण आहे ते अपशकुनाचे आहे. अरे एखादं काम करायला जाणं, चालले तुम्ही आणि ते काम करण्यामध्ये तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाही, तुमचं शरीर सांगतं, मन सांगतं की तिकडे जाऊ नका, आणि तरी तुम्ही जायचा प्रयत्न करता, तर मन तुम्हाला सांगतं की बाबा हे जाऊ नका, कारण तिकडे काही काम होणार नाही. म्हणजे एक प्रकार तो सुद्धा अपशकुन आहे. आणि अर्जुन सुद्धा तेच सांगत आहे की माझ्या ठिकाणी जी काही स्थिती निर्माण झाली आहे, कोणती स्थिती, की इंद्रिय शिथिल होणे, त्यानंतर शरीरामध्ये कंप सुटणे, त्यानंतर मुख कोरडं पडणं, त्यानंतर हातातील धनुष्यबाण गळून पडणं, हे जे काही सगळं दिसत आहे मला, हे सगळं काय अपशकुनाचे लक्षण दिसत आहे. अरे जसा भूकंप व्हायचा असेल तर सर्वात प्रथम कोणाला माहित होतं? पशु पक्ष्यांना, कुत्र्यांना माहित होतं. काय त्यांना अगोदर समजतं, आणि मग ती ओरडायला लागली, पशु पक्षी किलबिल करायला लागले, तर आपण समजतो की आता 100% काहीतरी अपशकुन, भूकंप वगैरे होण्याची शक्यता आहे. अरे बघा, ज्या ठिकाणी भूकंप होणार आहे त्या ठिकाणचे कुत्रे जे आहे त्यांना अगोदरच त्या गोष्टीचं ज्ञान होतं, या ठिकाणी भूकंप होणार आहे, सुनामी येणार असेल तर कधीच सुनामीमध्ये ते कुत्रे वगैरे जे आहे ते कुत्रे वगैरे त्या समुद्राच्या काठी तुम्हाला दिसणार नाही. आपल्या अगोदर त्यांना या जमिनीचं, या भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान त्यांना आहे की काय होणार आहे. म्हणून ते अपशकुन म्हणजे ते खऱ्याही गोष्टी असतात की त्यांना माहिती असतं. आता काही खोट्याही गोष्टी असतील. आता मांजर आडवी जाणं आपण म्हणतो अपशकुन आहे. आता मांजरीला काय, बिचारायला रस्ताच होता, तो जायचा. आता तुम्हाला जायचं आणि त्या मांजरीला जायचं एकच आलं तर काय सांगा, आहे का नाही? तर तुम्ही म्हणता नाही अपशकुन झाला. आणि अर्जुन सुद्धा म्हणत आहे हे केशव, मला काही हे लक्षण बरोबर दिसत नाही. लक्षण कोणते? अरे हे तोंडाला कोरड पडणे, त्यानंतर इंद्रिय शिथिल होणे, शरीरामध्ये कंप सुटणे, हे लक्षण काही मला बरोबर दिसत नाही. आणि नच श्रेया अनुपश्यामी हत्वा स्वजन महावे. अरे या स्वजनांना मारून याच्यात कोणता लाभ आहे? श्रेय म्हणजे लाभ, श्रेय म्हणजे कल्याणाची गोष्ट. श्रेय आणि प्रिय असतं. श्रेय म्हणजे परमार्थिक जीवन जगत असताना मिळालेला लाभ, त्यालाही श्रेय म्हणतात. आणि प्रिय म्हणजे संसार. तर सांगायचं तात्पर्य, याच्यामध्ये मला कोणतं कल्याण दिसत नाही. कशामध्ये? युद्ध करण्यामध्ये मला कल्याण दिसत, मला नाही असं वाटत की या युद्ध करण्यामध्ये काही कल्याण आहे म्हणून. तर नचश्रेय अनुपश्यामी, मी हे सगळं पाहत आहे. अनुपश्यामी म्हणजे मला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लाभ दिसत नाही. दिसत नाही म्हणजे पाहत नाही, दिसत नाही हा शब्द एकच आहे. याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा लाभ पाहत नाही किंवा लाभ मला दिसत नाही. तर अशा पद्धतीने की सांगत आहे की अशा पद्धतीने मला काही या लढण्यामध्ये स्वारस्य नाही, मला काही या लढण्यामध्ये इच्छा नाही, लढण्याची इच्छा नाही. आता माऊली याच्यावर काय म्हणतात बघा. या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिक कान वधावे, हे एर एर आघवे गोत्र जमचे. काय म्हणतात? अरे या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिक कान वधावे. कोण म्हणते? अर्जुन. अरे जसे कौरव सुद्धा आमचे गोत्रज आहे आणि पांडव सुद्धा, म्हणजे जे काही युधिष्ठिराधिक जे काही भाऊ आहे, युधिष्ठिर असेल, भीम असेल, नकुल असेल, सहदेव असेल, हे कोण आहे? अर्जुनाचे भाऊ आहे. मग युधिष्ठिराधिक म्हणजे युधिष्ठिर झालं, भीम झाला, नकुल झाला, सहदेव झाला, यांना आम्ही का मारू नये? जर कौरवाला मारण्यासाठी आम्ही जर उत्सुक झालो आहे, त्यांना संपवण्यासाठी आम्ही उत्सुक झालेलो आहे, तर कौरव पांडवाला का मारू नये? युधिष्ठिराधिक आदींना का मारू नये? हे एर आगवे गोत्रज आमचे. अरे हे सुद्धा आमचे गोत्रजच आहे का नाही? अरे बाबा हे सगळं खरं आहे, परंतु जरी हे गोत्रज आहे युधिष्ठिराधिक, परंतु युधिष्ठिर आधी हे सगळे धर्मानं चालणारे आहे. कशाने चालणारे आहे? आणि हे युद्ध काही केवळ स्वजनासाठी केलेलं युद्ध नाही. हे जे काही महाभारताचं युद्ध, कुरुक्षेत्रावर झालेलं युद्ध, हे केवळ स्वजनाचं युद्ध नव्हतं, तर हे युद्ध होतं धर्माचं आणि अधर्माचं युद्ध होतं. कारण ज्या बाजूने धर्म होता त्या बाजूने पांडव होते आणि अधर्म होता त्या बाजूने कौरव होते. कारण भर सभेमध्ये काय केलं होतं? कौरवाने द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला होता.
लक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न पांडवांना केला होता. एक प्रकारे कपटाने त्यांना हरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर दूतामध्ये सुद्धा हरवण्याचा प्रयत्न करण्यात हरलेच ते. तर अशा पद्धतीने कपटाने प्रत्येक वेळेस कपट करून पांडवाला परास्त करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या हक्काचं जे काही आहे, कोणाच्या हक्काचं, अरे तुमच्या हक्काचं जर तुम्हाला मिळालं नाही, तुम्हाला 2 भाऊ आहे आणि तुमच्या वडिलांनाच म्हटलं की नाही, अरे विजयला काहीच द्यायचं नाही, सगळं कोणाला द्यायचं, जयला द्यायचं, विजयला काहीच द्यायचं नाही, असं म्हणलं जमल का? अरे तुमच्या हक्काचं तुमच्या वडिलोपार्जित तुम्हालाही मिळालं पाहिजे तर जयलाही मिळालं पाहिजे, जय विजय दोघायलाही मिळालं पाहिजे. नाही तर जयला मिळालं विजयला मिळालं नाही तर काय होईल? अन्याय होईल विजयवर. बरोबर आहे ना? मग अन्याय योग्य आहे का? आणि या ठिकाणी पांडवावर हा काय प्रकार, एक प्रकारे अन्याय झालेला होता. म्हणून ही काही लढाई केवळ भावबंधाची नव्हती, ही काही लढाई केवळ वर्चस्वाची नव्हती, ही लढाई होती धर्म आणि अधर्माची. परंतु हे या ठिकाणी अर्जुनाला आता समजत नाही, कारण अर्जुनाच्या ठिकाणी काय निर्माण झालेलं आहे? मोह निर्माण झालेला आहे. आणि मोह निर्माण झाल्यामुळे अर्जुन ह्या सगळ्या गोष्टी समजण्यास पात्र नाही. आणि म्हणून ए रे राघवे गोत्रज आमचे, हे सुद्धा आमचे गोत्रज आहे, हे सुद्धा आमचे कोण आहे? भावबंधच आहे का नाही? गोत्रज म्हणजे काय? आपले ते एका गोत्रामधून निर्माण झालेले, हे सुद्धा आमचे गोत्रज आहे. आता अर्जुन तर म्हणून टाकतो, म्हणून जळो हे झुंज प्रत्ययान मज येणे काय काज महापापे. अरे अर्जुन तर या अवस्थेपर्यंत पोहोचलाय आता की म्हणून जळो हे झुंज, मला ही झुंज म्हणजे युद्ध, मला हे युद्ध लढण्याची आता इच्छा नाही. अरे हे लढायचंच नाही मला. देवाला त्यांनी आपला निर्णय सांगून टाकला, मला हे युद्ध नकोच आहे, मला हे युद्ध योग्य वाटत नाही. बरं आता इथं एवढे सगळे योद्धे, पांडवाकडून 7 अक्षौहिणी सेना, कौरवाकडून 11 अक्षौहिणी सेना, एवढी मोठी सेना आहे, एवढे मोठे रथी महारथी वीर त्या ठिकाणी आहे. पण ही जी काही स्थिती निर्माण झाली ती फक्त एकट्या अर्जुनाच्याच ठिकाणी निर्माण झाली. ना युधिष्ठिराच्या ठिकाणी निर्माण झाली, ना भीमाच्या ठिकाणी निर्माण झाली, ना नकुलाच्या ठिकाणी निर्माण झाली, ना सहदेवाच्या ठिकाणी, ना गुरु द्रोणाच्या ठिकाणी झाली, ना भीष्म पितामहाच्या ठिकाणी झाली, ना कौरवाच्या ठिकाणी निर्माण झाली. अरे 100 कौरव होती, एकाच्याही ठिकाणी निर्माण झाली नाही. ही फक्त स्थिती कोणाच्या ठिकाणी निर्माण झाली? अर्जुनाची. अरे एवढे सगळे योद्धे होते पण एकाच्या ठिकाणी सुद्धा ही स्थिती निर्माण झाली नाही की मला हे युद्ध नको म्हणून. फक्त ही स्थिती कोणाच्या ठिकाणी निर्माण झाली? अर्जुनाची. म्हणून जळो हे झुंज, अरे मला हे युद्ध लढायचंच नाही, मला जिंकायचंच सोडा, मला हे लढायचंच नाही. येणे काय काज महापापे, अरे काय करायचं हे युद्ध करून? अरे एक प्रकारे हे काय महापापच आहे. आणि हे महापाप करण्याची काय जरुरी आहे? अरे हे युद्ध काय आहे? महापाप आहे. आणि कशाला हे महापाप करायचं आहे? काय म्हणतात? कशाला हे महापाप करायचं आहे? कशाला हे महापाप करायचं आहे? अरे हे युद्ध जे आहे ते युद्ध काय आहे? एक प्रकारचं महापाप आहे. असं कोण म्हणत आहे? अर्जुन म्हणत आहे. अर्जुनाची जी काही अंतःकरणातील जी स्थिती आहे, तो अर्जुन अंतःकरणातील स्थिती ही पुढे मांडत आहे. देवा बहुतपरी पाहता, देवा बहुता परी पाहता एक ओखटे होईल झुंजता, वरी काही चुकविता लाभू आथी. देवा बहुतपरी पाहता, अरे अनेक दृष्टीने विचार केल्यानंतर सुद्धा, अनेक प्रकारे विचार केल्यानंतर सुद्धा मला नाही असं वाटत की या युद्धाने काही चांगलं होईल. काय? अरे अनेक प्रकारचं काय केल्यानंतर, विचार केल्यानंतर मला नाही असं वाटत देवा की या युद्धाने काही चांगलं व्हायसारखं आहे, काहीतरी चांगलं होईल म्हणून. कोण म्हणत आहे? अर्जुन म्हणत आहे. मला असं वाटत नाही देवा की काहीतरी या युद्धानं चांगलं होईल. अनेक दृष्टीने विचार केला तरी मला असं वाटत नाही, उलट या युद्धामध्ये हानी होणार आहे. जर का हे युद्ध टळलं तर मात्र लाभ होईल. अरे हानी तर होणारच आहे, कारण युद्ध म्हणजे काय? एकतर एका पक्षाचा विजय, एका पक्षाचा पराजय. आणि ज्या पक्षाचा पराजय झाला त्याचीही काय सैनिक मरणार आहे, त्याचेही योद्धे मरणार आहे. आणि ज्या पक्षाचा विजय झाला त्याचेही सैनिक मरणार आहे आणि त्यांचेही योद्धे मरणारच आहे. दोन्ही साईडने जर विचार केला तर ही या झुंजामध्ये म्हणजे युद्धामध्ये दोन्ही साईडनं जर विचार केला तर दोन्ही साईडनं काय होणार आहे? हानी
होणार आहे. आणि युद्धच जर झालं नाही तर हानी व्हायचा प्रश्न आहे का? अरे युद्धच झालं नाही तर हानी होईल का? होण्याचा प्रश्नच नाही. अरे जर तुम्ही लढायला गेलेच नाही तर काही होईल का? अरे तुम्ही कबड्डी खेळायला गेलेच नाही तर तुम्हाला खर्चाटायचा काही प्रश्न आहे का? पण कबड्डी खेळायला गेले, कबड्डी खेळायला लागली तर तुम्हाला हातापायला कुठला कुठं खर्चटल्याशिवाय राहणार. अरे तुम्ही कोणताही खेळ असू द्या, खो खो असू द्या, कबड्डी असू द्या, खेळायला गेल्यानंतर काही ना काही लागल्याशिवाय राहत नाही. पण खेळलंच नाही तर मग लागल का? नाही लागणार. तसं सांगायचं तात्पर्य युद्ध केलंच नाही तर काही होईल का? काहीच होणार नाही. आणि युद्ध केलं तर मात्र हानी झाल्याशिवाय होणार नाही. दोन्ही साईडनं होईल. अरे कौरवाचे सुद्धा लोक मारल्या जातील आणि पांडवाचे सुद्धा मारल्या जातील. दोन्ही साईडनं मारल्या जातील. केवळ पांडवाचेच मारले जातील असंही नाही आणि केवळ कौरवाचेच मारले जातील असंही नाही. की या युद्धामध्ये सगळे कौरवच मारले जातील आणि पांडवाचा एकही मारले जाणार नाही असंही नाही. भलाही या युद्धामध्ये 5 पांडव सुरक्षित राहिले, पण कौरवातील 100 जे होते ते सगळे गेले. पण जे काही 5 पांडव होते ते सुरक्षित राहिले. परंतु तरीही सुद्धा पांडवाचे पुत्र मारले गेले. पांडवाचे पुत्र जे काही अभिमन्यू होता, अभिमन्यू या युद्धामध्ये मारला गेला. पुढे त्यानंतर भीमाचा पुत्र होता घटोत्कच मारला गेला. त्यानंतर अश्वत्थाम्याने पुन्हा पांडवाचे जे काही पुत्र होते, पांडवाचे पुत्र कोण होते? 5 द्रौपदी पुत्र. त्या द्रौपदी पुत्रांना सुद्धा अश्वत्थाम्याने मारून टाकलं. म्हणजे हानी दोन्हीकडून होणार होती हे अर्जुनाला कळालं. पण जर युद्धच झालं नाही तर हानी व्हायचा प्रश्न आहे का? म्हणून मला तर असं वाटतं देवा, याच्यात काही मला असं वाटत नाही की चांगलं होईल असं. उलट या युद्धानं काय होईल? वाईटच होईल. तर त्या पद्धतीनं आता आणखीन अर्जुन जो आहे तो अर्जुन बोलणार आहे. अर्जुन काय बोलतो आहे ते आपण एकदा पाहू. तर अर्जुन जो आहे तो अर्जुन सांगत आहे, न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखाणीच किम न राजेन गोविंदम किम भोगीर्जीवितेन वा. अरे 32व्या श्लोकामध्ये गीतेच्या हा जो काही अर्जुन आहे आता सांगत आहे देवाला की देवा, न कांक्षम विजयम कृष्ण, मला विजयाची अपेक्षा नाही. विजयाची म्हणजे अरे लढायचं आणि लढून विजय प्राप्त करायची याची मला इच्छाच नाही. अरे तुम्ही जर कबड्डी खेळायला जायला लागले आणि समोरची पार्टी आहे कबड्डीमध्ये, तुम्ही म्हणलं की मी कबड्डी खेळायला चाललो पण मला काही जिंकायचं नाही, तुम्ही जिंकसाल का? अरे अगोदरच तुम्ही धीर सोडून टाकला, आम्ही हारणारच आहे आणि आम्ही आता जिंकणारच नाही, तुम्ही जिंकसाल का? जिंकू शकणार नाही. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तसा आत्मविश्वास लागेल. काय लागेल? आत्मविश्वासाशिवाय तुम्ही जिंकू शकणार नाही. नकांक्षे विजयम कृष्ण, मला विजयाची इच्छा नाही, थोडीही माझ्या अंतःकरणामध्ये विजयाची आसक्ती नाही. नच राज्यम सुखानीच, आणि मला हे जे काही राज्य आहे या राज्याचं सुख हवं असंही मला नाही की हे राज्य आम्ही आता कौरवाला हरवावं आणि कौरवाला हरवून काय करावं, या राज्यावर काय करावा, ताबा मिळवावा, कब्जा मिळवावा, असंही नाही. आम्हाला ना राज्याची अपेक्षा आहे ना सुखाची अपेक्षा आहे. मग या दोन्ही गोष्टीची आम्हाला अपेक्षा नाही असं कोण म्हणत आहे? अर्जुन. न च राज्यम सुखानीच. त्यानंतर किम न राजेन गोविंदम किम भोगीर्जीवितेन वा. अरे असं सांगतात की मला ना विजयाची अपेक्षा आहे ना कशाची, राज्याच्या सुखाची अपेक्षा आहे. हे गोविंद सुख उपभोग असून, अरे हे सुख आहे, राज्याचं सुख आहे, हे सुख उपभोग असे. अरे जर युद्ध झालं तर युद्धामध्ये काय होणार? हानी होणार. इकडेही लोक मरणार, तिकडेही लोक मरणार. आणि मग असं सुख भोगून काय मिळवायचं आहे? की एक प्रकारे असं सांगत आहे की याच्यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे, काय लाभ मिळणार आहे? अरे जर युद्ध झालं तर युद्ध झाल्यानंतर काय होईल की दोन्ही साईडनं लोक मारले जातील, आमचे कुटुंबीय मरून जातील. आणि आमचे कुटुंबीय जर मरून गेले तर सुख तरी कोणासाठी भोगायचं आहे?
अरे आपण आयुष्यात कमाई करतो कोणासाठी? स्वतःसाठीच नाही करत. आपला परिवार चांगला राहायला पाहिजे, आपल्या परिवाराला सुख मिळालं पाहिजे, याच्यासाठी कमाई करतो ना. अरे तुम्हालाही असं वाटतंय आपण मोठे झाल्यानंतर चांगली एखादी नोकरी करावी, कोणाला असं वाटतं आम्ही कीर्तनकार व्हावं, कोणाला असं वाटतं आम्ही प्रवचनकार व्हावं, कोणाला असं वाटतं भागवतकार व्हावं, आहे की नाही? कोणाला असं वाटत नाही संन्यासी व्हावं. सगळ्याला असं वाटतं की आम्ही नोकरी करावी, हे करावी, ते करावी. अरे नोकरी म्हणजे एक प्रकारे गुलामी आहे, त्याच्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करा. नोकरी म्हणजे नोकर होणं म्हणजे गुलामीच आहे का नाही? त्याच्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करा. तर सांगायचं तात्पर्य, अरे प्रत्येक जण आपल्या कुटुंबाला सुख मिळावं. अरे तुमची आई वडील झटत कशासाठी आहेत? की आपल्या मुलाबाळांचं चांगलं झालं पाहिजे, चांगले शिकले पाहिजे, चांगली नोकरी त्यांना लागली पाहिजे, ते सुखी राहिले पाहिजेत, आपणही सुखी राहिलो पाहिजे. याच्यासाठी तुमचे आई वडील रात्रंदिवस कष्ट करतात, बरोबर आहे ना? कधी त्यांच्यासाठीच कष्ट करतात की आपलं पोट भरलं, आपल्या बायकोचं नाही भरलं चालतं, आपल्या मुलाचं नाही भरलं, असं होतं का? अरे तुम्हाला काय स्वेटर लागेल, टोपी लागेल, हे लागेल, काय लागतं बाळा, सगळं तुम्हाला आणून देतात. कशासाठी? कारण त्यांना केवळ त्यांचं स्वतःचं सुख पाहायचं नसतं, त्यांना तुमचं त्या परिवाराचं सुख पाहायचं असतं. आणि परिवाराच्या सुखासाठी ते रात्रंदिवस धडपडत असतात. तर ते सांगतात की बाबा हे जे काही राज्य आहे, हे राज्याचं मला तर अपेक्षाच नाही. एवढंच नाही तर हे पृथ्वीवरच राज्य नाही, या तिन्ही लोकांचं राज्य जरी मला प्राप्त झाले ना, तरीही मला या राज्याची अपेक्षा नाही. तिन्ही लोक कोणते? स्वर्ग, पाताळ आणि मृत्यूलोक. तिन्ही लोकांमधील तिन्ही लोकांचं जरी राज्य प्राप्त झालं तरी आम्हाला त्याची कामना नाही. आणि म्हणून सांगतात की जर मिळालंच राज्य तर कशासाठी मिळालं पाहिजे? कुणी राज्य सुख प्राप्त कशासाठी करतं? आपल्या परिवारासाठी. आणि परिवारात जर शिल्लक राहिला नाही तर मग ते भोग भोगून तरी काय करायचं, आणि जगायचं तरी काय, आणि भोगाची कामना तरी काय करायची? त्यानंतर आता अर्जुनाच्या ठिकाणी जर विजयीची इच्छाच राहिली नाही, आणखीन अर्जुन पुढच्या श्लोकामध्ये सांगत आहे, एषा अमर्ते कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च त इमे अवस्थिता युद्धे प्राणं त्यक्त्वा धनानि च. काय म्हणतात की अरे आम्ही ज्यांच्यासाठी राजभोग, राज्यभोग आणि सुख यांची इच्छा करायची, काय करायची? ज्यांच्यासाठी राज्यभोग आणि सुखाची इच्छा करायची, ते स्वजन, संपत्ती आणि जीवाची पर्वा न करता या ठिकाणी उभे ठाकले आहे. ज्यांच्यासाठी हे याची इच्छा करायची, कशाची? अरे सुख मिळावं कोणाला? आपल्या परिवाराला. आणि ते सगळा परिवार ना स्वतःच्या सुखाची अपेक्षा करून, ना स्वतःच्या धनाची अपेक्षा करून, कारण तिथे काही एक राजा आला होता लढण्यासाठी, असंख्य राजे पांडवाकडून आणि असंख्य राजे कौरवाकडून लढण्यासाठी आले होते. त्यांना माहित होतं की आता लढाई झाली म्हणल्यानंतर हानी लाभ होणार आहे, पण त्यांनी त्या हानी लाभाचा विचार न करता, स्वतःच्या राज्याचा विचार न करता, स्वतःच्या धनाचा विचार न करता ते लढण्यासाठी आले होते. अरे स्वतःच्या प्राणाची आशा सोडून आले होते, स्वतःच्या धनाची आशा सोडून आले होते, आणि युद्धासाठी ते सगळे उभे होते. अरे या ठिकाणी कोण आले होते? मागे सांगितलं आहे, आचार्य द्रोणाचार्य आले, पितामहा, भीष्म पितामहा, काही पिता म्हणजे वडिलासारखे, त्यानंतर पुत्र म्हणजे लक्ष्मणाचे, आपलं दुर्योधनाचे पुत्र लक्ष्मण आधी, आणि पांडवाचे पुत्र अभिमन्यू आधी, हे सगळे या ठिकाणी आले आहे. परंतु हे सगळे लढण्यासाठी आले. त्यांनी स्वतःच्या जीवनाची सुद्धा, त्यांना जीवनाची म्हणजे स्वजीवनाची, म्हणजे आता युद्ध म्हणल्यानंतर काय होईल सांगता येतं का? तर स्वजीवनाची सुद्धा आशा सोडून आणि धनाची आशा सोडून सगळेच्या सगळे या ठिकाणी आले आहे. कशासाठी? तर धनाची इच्छा असती तर मरण्यासाठी युद्धात कशाला उभे राहिले असते? अरे धनाची जर यांना इच्छा असती कोणाला, तर हे मरण्यासाठी आले. कारण राजे म्हणल्यानंतर त्यांच्याकडे धन वगैरे संपत्ती सगळंच होतं, पण तरीही सुद्धा ते धनाची आणि राज्याची इच्छा सोडून या ठिकाणी लढण्यासाठी आले आहे. कोण आले आहे? तर या संबंधानं वर्णन करतात. आचार्यः पितरः पुत्रास्तथैवाच पितामहः मातुलः शश्वरः पौत्रः शाला संबंधिनस्ततः. या ठिकाणी कोण आले आहे त्यांचं उच्चारच एक प्रकारे अर्जुनाने केला. आणि कोण आले आहे असं सांगत असताना सांगत आहे आचार्याः. आचार्याः म्हणजे कोण?
गुरु द्रोणाचार्य, आहे का नाही. त्यानंतर पितरः, पितर म्हणजे आपले वडील आधी. पुत्रः, पुत्रा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं दुर्योधनाचे पुत्र असतील, कौरवाचे पुत्र असतील, इकडे पांडवाचे पुत्र असतील, हे सगळ्यांचं नाव एक प्रकारे या ठिकाणी सांगत आहे. पुत्रः. त्यानंतर आणखीन पितामह, भीष्म पितामह. मातुलः, मातुलः म्हणजे मामा. त्यानंतर श्वशुरः, श्वशुराः, श्वशुराः म्हणजे कोण, सासरे. पौत्राः, पौत्रा, पुत्रम पौत्रा, पुत्रान पौत्रा, पौत्रा म्हणजे नातू. शालाः, मिहुने, आहे का नाही. तसेच अनेक हितसंबंधी या ठिकाणी लढण्यासाठी आलेले आहे. यांचा पाढाच एक प्रकारे कोणी वाचून दाखवला, अर्जुनाने. अरे अर्जुनाची मनाची स्थिती फार भयंकर झालेली आहे. आपण तर द्विधा स्थिती झाली आहे, काय करू काय नाही, काय करू काय नाही. आणि म्हणतात द्विधा में दोनों गए, ना माया मिली ना राम, आहे का नाही. ना राम मिळत ना माया मिळत. आणि अशा पद्धतीने द्विधेमध्ये काय होतं, दोन्हीही जातात. आता अर्जुनाला असं झालं आहे की आता लढण्याची इच्छा अंतःकरणात राहिली नाही. आणि म्हणून परंतु धाक आहे कोणाचा, देवाचा. कारण सगळं एवढं सगळं जमून देवान जर म्हणलं की नाही गड्या तुझं जणं बरोबर आहे, तर चला अर्जुन झाला खुश. परंतु त्यांना माहिती आहे देवान जर म्हणलं लढावंच लागल तर मग लढावं लागल. म्हणून देवाला एवढ्या सगळ्या गोष्टी पटवून सांगत आहे, इतकं सांगत आहे की एवढं सगळं पटवून सांगत आहे देवाला की देवा असं होईल तसं होईल, नर वर्ण संकर होईल, हे होईल ते होईल, युद्धात मारले जातील. या सगळ्या गोष्टी अर्जुन अतिशय मुद्देसूदपणे देवासमोर मांडताना दिसत आहे. अजून काही गोष्टी मांडणार आहे ते आपण आता उद्याच्या चिंतनामध्ये पाहणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की, श्री गुरुदेव भगवान. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.